अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। आपण पाहतात महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनल। इयत्ता 10वी व 12वी परीक्षा शिक्षण मंडळ कर्मचाऱ्यांचे आंदोलन। माध्यमिक इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक इयत्ता 12वी शिक्षण मंडळ पुणे यांचे अंतर्गत असलेले छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळ येथील कर्मचारी संघटना व बहुजन कर्मचारी कल्याण महासंघ यांचे दिनांक 20/8/2026 पासून आंदोलन सुरू होणार आहे। मंडळ ही स्वायत्त संस्था असल्याने व मंडळाची महाराष्ट्रभर 9 कार्यालय असल्याने कर्मचाऱ्यांच्या बदली संबंधी मंडळ प्रशासन व कर्मचारी संघटनांसोबत करार होऊन बढती बदली संबंधी निकृत तयार करण्यात आलेले होते। मात्र मंडळात नोव्हेंबर 2025 पासून IAS अधिकारी राज्य मंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे। सदर अधिकाऱ्याने मंडळाच्या कामकाजाची व कर्मचाऱ्यांची कोणतीही पूर्व माहिती न देता हुकुमशाही सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी प्रचलित बढती बदली निकष रद्द करून शासनाप्रमाणे निकष लागू केले आहेत। त्यामुळे कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे। नमेव मंडळात एकूण 891 पदापैकी 386 पदे रिक्त असून हे पदे भरण्याबाबत प्रशासन उदासीन आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे। मंडळ प्रशासनास संघटनांनी वारंवार पत्रव्यवहार करून अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर दिनांक 20/4/2026 पासून मागण्यांसाठी आंदोलन करण्यास प्रशासन भाग पाडत असल्याने इयत्ता 12वी व इयत्ता 10वीच्या निकालावर त्याचा परिणाम होणार आहे। संबंधित प्रश्न तातडीने मोडवावेत अशी अपेक्षा मंडळ संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे। काय सांगाल, आंदोलन करताय आपण, आंदोलन कशासाठी करताय आणि आपल्या मागण्या काय आहे? आम्ही आंदोलन याच्यासाठी करतो आहोत की आमचे 1993 पासून बदली बढतीचे निकष ठरलेले आहेत आणि दर 3 वर्षांना त्याच्यावर इम्प्लिमेंट होत राहतं। परंतु आता काय केलंय की 2005च्या शासन निर्णयानुसार आम्हाला MCSR लागू केलेला आहे। हे MCSR लागू केल्यामुळे काय होणार आहे की आमचे कर्मचारी जी बदली जर झाली तर ते डिव्हिजन लेवलला होते। MCSRचा अर्थ असा आहे की त्या जे जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिसेस आहेत तिथं त्यांच्या जिल्ह्याच्या अंतर्गत बदली होणे हा भाग वेगळा आहे। आमचे डिव्हिजन आहे, जवळपास 300 किलोमीटरवर आमचे एक डिव्हिजन आहे। त्याच्यामुळे तो रद्द करण्याबाबत आमची पहिली मागणी आहे। आणि आता जर कर्मचारी जर बाहेर गेला तर 2 वर्षांना प्रमोशनवर जर गेला तर तो 2 वर्षांना आपल्या मुख्यालय येत होता। म्हणजे ह्या विभागीय मंडळाचा कर्मचारी ह्या डिव्हिजनला 2 वर्षांना हमखास येत होता ना, आता ते राहिलेलं नाही आहे। दुसरी गोष्ट, सेम पोस्टला गेला तर 1 वर्षांना ते येतच होता, ही गोष्ट आता राहिली नाही। त्यामुळं ते रद्द करण्याबाबत आमचं प्रशासनाचे त्यांनी 12 फेब्रुवारीला ठराव घेतला की यांना सरसकट MCSR लागू करायचं। MCSR आणि आज कोणी अधिकारी आले नाही, अधिकारी आलेले नाहीये। त्यांनी 24 तारखेला आमच्या महासंघटनेच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होतं राज्य मंडळामध्ये, परंतु त्यांनी कोणताही निर्णय नाही दिला। त्यामुळे आम्ही तो बेमुदत संप हा पुढे जारू केला। टप्प्याटप्प्यानं आम्ही हा निर्णय घेतला होता की 20 तारखेला काळ्या फिती लावणे, 2 दिवस नंतर आम्ही 1 दिवस लेट येणे, 1 तास लेखणी बंद करणे आणि आजपासून हे मुदत काम बंद आंदोलन केलेलं आहे। तरी आम्हाला त्यांनी प्रशासनाकडून अजूनही काही उत्तर आलेलं नाही। आता किती दिवस आपण आंदोलन करणार? जर कोणी आता बेमुदत आहे, त्याच्यामुळं किती दिवस हेच नाही सांगता येत नाही। जोपर्यंत आमची संघटनेशी त्यांनी चर्चा करणार नाहीत किंवा मान्य करणार नाहीत तोपर्यंत हा राहणारच आहे। पुढचं पाहिलं आता बेमुदत आहे, त्यापेक्षा पुरा तीव्र होईल आंदोलन। त्यांनी आमचे निकष मान्य करावं, पदभरतीला जे आहेत करावी। आज 591 पद कनिष्ठ लिपिकाचे आहेत, त्याच्यापैकी 386 पद रिक्त पद आहेत।
जवळपास 40 लोक बसलेले. शहाणे राजेश. आज आपण आंदोलनाला बसला आहात तर त्याबद्दल काय? सर, आम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत आमच्या कृती समिती अंतर्गत आम्ही आमच्या 2 प्रमुख मागण्या संदर्भात बेमुदत आंदोलन आजपासून करत आहोत. आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जे शासनाने अन्य डिपार्टमेंटचे जसं बदलीचं धोरण आहे त्याला MCSR असं म्हणतात, तर ते MCSR नुसार काय होतं की दर 3 वर्षाला त्यांच्या बदल्या होतात, परंतु त्यांचे ऑफिस हे प्रत्येक जिल्ह्याला आणि तालुक्याला आहेत सर. जसं की आपण महसूलचं धरलं तर प्रत्येक तालुक्याला आहे, कलेक्टर ऑफिस धरलं तर जिल्ह्याला आहे, परंतु आमचं हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ हे फक्त 9 विभागात आहे आणि 9 विभागात असल्यामुळे आमच्या विभागांचं अंतर हे कमीत कमी 300 आणि जर नागपूर मुंबई जर बदली झाली तर ते सर म्हणजे 500 प्लस होतं. मग आता 3 वर्षाला जर प्रत्येक कर्मचाऱ्याची बदली झाली तर नागपूरवरून जाणारा मुंबईला कर्मचारी हा किती सफर होईल. त्याच्यात सफर याच्यासाठी होतो की आमच्याकडे पद हे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत सर. आजही आम्ही मागच्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून प्रशासनासोबत मागणी करतो की कर्मचारी भरती करा. प्रशासन आमच्याकडे बदलीच्या संदर्भात MCR लागू करते, परंतु भरती करण्याच्या बाबत प्रशासन म्हणजे शासनाचे सगळे नियम डावलून काय करतात, जुने जे रिटायर झालेले कर्मचारी आज आमच्या मंडळात काम करतात. म्हणजे तुम्हाला तिथं शासनाचं धोरण राबवताना तुम्ही कुठेतरी वेगळंच काहीतरी राबवतात. म्हणजे तिथं जुने कर्मचारी घेतात, तुम्ही भरती करत नाही आणि आमची बदली करताना शासनाचं धोरण राबवतात. त्यांनी प्रथम हे बघितलं पाहिजे की आमच्या 9 ठिकाणीच ऑफिस आहे. शासनाचं धोरण राबवताना ह्या कर्मचाऱ्यावर काय ताणतणाव येणार आहे, त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम होणार आहेत याची त्यांनी माहिती घ्यावी. म्हणून ह्या माहिती घेऊन पुढील निर्णय घ्यावे यासाठी आम्ही काम बंद आंदोलन केलंय आणि हे आमचं आंदोलन आज लवकरात लवकर जर मागण्या मान्य नाही झाल्या तर ते इथून पुढे आम्ही आमचे सर्व कुटुंबांना घेऊन सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊ आणि सर्व म्हणजे फॅमिली सह या ठिकाणी बसणार आहोत सर. काम बंद पूर्ण आंदोलनाचं भविष्यात उपोषणात रूपांतर होईल आमचं. मी विष्णू चव्हाण. 1993 पासून प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्या दोघांच्या संयुक्त चर्चेनुसार बदली आणि बढतीचं धोरण ठरलेलं आहे आणि 1993 पासून आजपर्यंत आमच्या बढती आणि बदली जी प्रोसेस आहे ती त्या पद्धतीने होत होती. परंतु आता आमच्याकडे जे अध्यक्ष साहेब आलेत त्रिगुण कुलकर्णी IAS ऑफिसर आहेत त्यांनी ह्या धोरणाला तडा द्यायचं ठरवलं आणि आमचे जे बदली बढतीचे धोरण आहे हे रद्द करून आम्हाला MCSR लागू करावा असं कार्यकारी परिषदेमध्ये ठराव मान्य करून घेतला. शोभा पाळले सर जो आम्हाला लागू करायचा केला आहे त्यांनी तो रद्द करावा. याच्यामुळे शासनावर किंवा कशावर काही बोजा पडत नाहीये. आमचं हे स्वायत्त मंडळ आहे, आम्ही शासनाकडनं 1 रुपया पण मदत घेत नाही. आमचा निधी जो आहे तोच आम्ही वापरतो आणि या धोरणामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांना काही प्रॉब्लेम होत नाहीये. उलट MCSR मुळे जर बदल्या झाल्या तर आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्रास होणार आहे, त्यांना कुटुंबापासून दूर राहावं लागणार आहे. म्हणून हे धोरण जे आहे हे रद्द करावं आणि आमचे पूर्वीचे जे बदली बढतीचे निकष होते ते सुरू ठेवावे.